आता आपण समारंभात किंवा गेलं किंवा लग्नाव्यात गेलं, कुठलेही कार्यक्रम असले, की आहेर पद्धती आहे. तर त्यावेळेला पण आहेर पद्धती होती? अर्थात. हो, हो, हो. अगदी वेदात सुद्धा सांगितलंय. हं. म्हणजे त्याला तेव्हा वस्त्रदान म्हणत. नुसतं वस्त्र नाही. हं. वस्त्र म्हणजे आजही काही-काही समाजामध्ये बघा सोन्याचे दागिने वगैरे देतात हो. लग्नात हं. आहेर म्हणून किंवा हो. भेट म्हणून. हं. तर दागिने देणं. इव्हन आपण नवरीला एक पूर्ण असा एक सेट देतो बघा. हो. ज्यात सगळं शृंगाराचं साहित्य आहे. हो. म्हणजे बांगड्या आहे, ओटी आहे, काजळ आहे, कुंकू आहे. तर हे सगळं प्रसाधनच आहे चं प्रतीक आहे बरं का. आपण जेव्हा ते नवरीला देतो तर ते सगळं शिवाय वस्त्र म्हणजे पाहुण्यांना आलेल्या मानवाईकांना वस्त्र देण्याची पद्धत, दागिने देण्याची पद्धत होती. हं. ही आणि आजची नाही आहे. आजची नाही आहे. तर मग हा मेकअप बॉक्स हं. सीतेला पण कोणीतरी दिला होता असं हो, तुम्ही हो. सांगितलं अगदी होतं. बरोबर. ते सांगा. म्हणजे बघा सीता जेव्हा वनवासात निघाली, हां. वस्तुतः रामाला वनवासाचा आदेश होता. हं. सीतेला नव्हता. हं. त्यामुळे खूप लोक म्हणजे सगळ्यांनी तिला म्हणजे अगदी वसिष्ठ ऋषींपासून दशरथांपासून सगळ्यांनी तिला नको जाऊ म्हटलं. पण मग सीतेसारखी कोळी, नाजूक, सुंदरी स्त्री वनवासात जाणार, तर तिची काळजी घेण्यासाठी दशरथाने सुद्धा तिला 12 वर्ष पुरतील इतके वस्त्र हं. आणि अलंकार दिले होते. बरं बापरे! का? हं. आणि जेव्हा ती अत्रि ऋषींच्या आश्रमात गेली, तेव्हा अनसूया अतिशय वृद्ध झाली होती, जरा जर्जर झाली होती, थरथर कापत होती, इतकी हं. वृद्धावस्थेत होती ती. हं, हं, हं. तरीसुद्धा तिला सीतेच्या सौंदर्याची काळजी, तिने सीतेला एक असा मेकअप बॉक्स ज्याला आजकालच्या भाषेत म्हणता येईल, हं. अशी एक पेटी दिली, की ज्यात अनुलेपन, विलेपन म्हणजे त्वचेला लावायचं, त्वचा कोमल राहावी, वनवासातही तिच्या सौंदर्यात फरक पडू नये, तिचं जपलं जावं हं. म्हणून अनुलेप विलेप असलेली एक पेटी, शिवाय दागिन्यांची पेटी असे तिने दिली. आणि तिने हो. सांगितलं की तू कायम टवटवीत, सतेज आणि तुझ्या याच्यात काही म्हणजे सौंदर्यात फरक पडणार नाही, ते हे नेहमी वापरत जा. म्हणजे हं. एक म्हातारी आणि ती ही ऋषीपत्नी, ऋषिका सांगते तिला. हं. म्हणजे ती सुद्धा केवढी जागृत आहे, कॉन्शियस आहे की सीतेचं सौंदर्य अबाधित राहिलं पाहिजे, टिकून राहिलं टिकून पाहिजे. राहिलं पाहिजे. 14 वर्ष. 14 वर्ष हां. काढायचे आहेत. म्हणजे बरोबर. एवढा त्या काळी मेकअपचा विचार लोक करायचे. मेकअप म्हणजे प्रसाधनांचा विचार करायचे. मग कदाचित ते जे आभूषणं होते, हं. ते जेव्हा रावणाने तिला पळवून नेलं, हो, तेव्हा तेच तेव्हा टाकत तिने ती टाकले. हो, हो, हो. बरोबर आहे. गेली. की बा बरोबर? आपला रस्ता कळावा म्हणून. हो, हो, हो. बरोबर, अगदी म्हणजे बरोबर. त्या 14 वर्षाच्या वनवासातही हा शृंगार त्यांच्या हं. कामात आलाय असं हो, म्हणता कारण येईल. असं म्हणतात की विवाहित स्त्रीने नेहमी शृंगारलेलंच राहिलं पाहिजे. हाही हम्म. त्याच्या पाठीमागची भावना आहे. म्हणजे का अनसूयेने एवढी काळजीपूर्वक तिला दिलं? हं, तर हं, ती हं. एक विवाहित स्त्री आहे. पण मग आता हल्लीचं म्हणजे तुम्ही आता शृंगार रस, मेकअप बॉक्स हे सगळं आपण बोलतोय आहे आणि आता तुम्ही म्हटलं, की त्या परिस्थितीतही स्त्रीने नटून-थटून हं. किंवा शृंगारावस्थेतच राहायला पाहिजे. पण हल्ली आता म्हणजे मला रिलेट म्हणजे करावं म्हणजे आवर्जून सांगावं लागेल, की हल्ली असं झालंय, की घरात नायटीवरती, हं. पैजामा हं. व टी-शर्ट्सवरती स्त्रिया राहतात किंवा कुठलाच शृंगार करत नाही. इव्हन बांगड्यासुद्धा घालत नाही. त्यांना काय सांगाल तुम्ही? मी हेच सांगेल, आता तर कालाय तस्मै नमः हं. असं एक वाक्य आहे संस्कृतमध्ये, की शेवटी काळाला नमस्कार असो, कारण बदलत असतं ना युग. हं, हं, हं. पण मात्र आपली भारतीय संस्कृती टिकवणं हे आपल्याच हातात आहे. पण तू फक्त ही भारतीय संस्कृतीच टिकत नसेल, पण त्यामध्ये एक म्हणता येईल, की रिलेशनमध्ये, संबंधांमध्येही हा शृंगार रस कामात येतो? अर्थातच म्हणून तर सांगितलं, की प्रसाधनाचा कामजीवनाशी संबंध आहे. हं. हां. म्हणजे कामशास्त्रही त्याच्यात आलं. आलं. हो, अर्थातच. बरोबर? त्यामुळेच हे जे उल्लेख मला अभ्यास करताना हे जाणवलं, हं. की त्यात कामशास्त्रामध्ये खूप जास्त उल्लेख आहे प्रसाधनांचा हं, हं. आणि आयुर्वेदांमध्ये प्रसाधनांचा उल्लेख येतोय. हं, हं. म्हणजे आयुर्वेदाचे जे ग्रंथ आहेत, हं. सुश्रुत संहिता, चरक संहिता, शारंगधर संहिता यामध्ये सुद्धा प्रचुर प्रमाणात प्रसाधनांचा उल्लेख आहे. आणि बाकी नाट्यशास्त्र, खोटं वाटेल अर्थशास्त्रासारखा शास्त्रीय ग्रंथ आहे, हं. जो शासन व्यवस्थेवर लिहिलेला आहे चाणक्यानी. म्हणजे कौटिल्य अर्थशास्त्र त्याचं नाव आहे. हं, हं. त्याचं खरं तर असं वाटेल की त्याच्यात कॉस्मेटिक्सचा काय संबंध? हो.
आहे की नाही? हो. कारण पण काय आहे की का तो संबंध? अर्थशास्त्र नाव असलं तरी तो राज्यशास्त्रावरचा ग्रंथ आहे. बरोबर. हां. पण हे जे काही प्रसाधनांच्या चैनीच्या वस्तू आहे, याच्या माध्यमातून शासनाला कर मिळायचा. राजस्व ज्याला आपण म्हणतो. करप्राप्ती असायची. मग आता तुम्ही म्हटलं म्हणून मला ते आठवत आहे की आपण आता न्यूजपेपर वृत्तपत्र जेव्हा बघतो ना तेव्हा त्याच्यामध्ये लिपस्टिक्स सौंदर्य प्रसाधनाचे किती शेअर गेले वगैरे हे मेन्शन असतं. मग हे त्याच्याशी रिलेट करतं अर्थात की त्या काळी सुद्धा याच्या माध्यमातून म्हणजे सोनं, नाणं, वस्त्र या माध्यमातून प्रचंड कर मिळायचा याच्या म्हणजे विक्री खरेदी विक्रीतून वगैरे आणि हे फार मोठ्या प्रमाणात विकसित झाले होते या संबंधीचे उद्योगधंदे. जसं आज सराफा व्यापार आहे. हिऱ्यांचा व्यापार गुजरातमध्ये खूप प्रसिद्ध आहे आपण म्हणतो. बरोबर. तर करोडोचा व्यवहार होतो. तेव्हा त्यातनं जे काही सरकारला टॅक्सेशन म्हणजे कर मिळतो त्यामुळे त्याचा म्हणजे समावेश अर्थशास्त्रात केलेला आहे कौटिल्याने. म्हणजे केवढ्या मोठा उलाढाल आर्थिक ज्याला आपण म्हणतो ना, आज सुद्धा बघ बाजाराकडे लक्ष दिलं तर अर्धे अधिक स्त्रियांच्या संबंधित त्यांचा व्यापार चालतो. बरोबर. म्हणजे स्त्रियांचे आताच वस्त्र, हल्लीचीच- कॉस्मेटिक्स हो 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 नाही का अर्धे अधिक स्त्रियांच्याच व्यापाराने डॉमिनेशन आहे मार्केटमध्ये. तर अर्थातच ह्या काय म्हणतात त्याला ही उलाढाल जशी पूर्वीच्या आज अशी आहे तसंच पूर्वीच्या काळी सुद्धा प्रसाधनांनी बाजारपेठाला म्हणजे बदलवण्याची ताकद तेव्हाही होती आणि आपली प्रसाधनांमध्ये. अर्थव्यवस्था सांभाळून राहायची. हां. म्हणून कौटिल्यानी या सगळ्या प्रसाधनांचा उल्लेख म्हणजे किती प्रकारच्या माळी आहे, म्हणजे माळा असायच्या, किती प्रकारचे रत्न, सोनं कुठे सापडायचं. मग आता सोनं म्हटलं की त्याचं शुद्धीकरण आलं. मग त्याचे दागिने घडवायचे म्हणजे नक्षीकाम म्हणजे कारागीर झाले. म्हणजे फार मोठा प्रचंड तो एक व्यापाराचा उद्योगधंद्याचा भाग होता असं म्हणायला हरकत नाही. एवढी आपल्या देशातल्या स्त्रियांची जी अलंकारप्रियता आहे त्यावरून असं म्हणायला काही हरकत नाही की हा फार मोठा ही उलाढाल होती.